शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे व तालुकाध्यक्ष सुरज गंथडे यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील आमदार प्रताप अडसर यांच्या घरावर हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांच्या हाती मशाल व भगवा झेंडा आणि गळ्यात निळा दुपट्टा घालत आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे मनरेगा अंतर्गत घेण्यात यावी, दिव्यांगांना 6,000 रुपये मासिक मानधन इत्यादी मागण्यासंदर्भात राज्यभर प्रहारचे आंदोलन करण्यात आले असून युती सरकारने निवडणुकीपूर्वी आपल्या घोषणापत्रात दिलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्याने पेट घेतल्याचं दिसून येत आहे। प्रवीण हेंडवे अमरावती जिल्हा प्रमुख, सूरज गंधडे धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख, दिनेश शेळके नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष, निलेश जयसिंगपुरे धामणगाव रेल्वे उपाध्यक्ष, अमर गायधणे सचिव, अक्षय धोपटे, शैलेश टाले, अमर ठाकरे, महेंद्र काळे, अनिल भगवे, शेखर कांबळे, प्रवीण रोहणकर, गौरव जायले, अंकुश पाटील, विलास कडुकार, आशिष मानकर, बंडू भोयर, गोपाल राजगिरे, सिद्धार्थ बेंडे, अमित देशमुख, निखिल मिसाळ, दिनेश निचत, किशोर जाधव, दीपक पारखंडे, प्रेमकुमार हेडवे, विजय भगत, येशू गावंडे, रामेश्वर पवार, कुशाल पुसदकर, सागर शेंडे, अतुल कावळे, मंगेश कडू, दीपक ठाकरे, चेतन गावंडे, अमित भेंडे, प्रतीक हारगोडे, प्रणय रुद्रकार, कुणाल गिरड, कार्तिक घावट, गौरव गावंडे, सागर ठाकरे, विशाल डेहणकर, गौरव झाडे, महिंद्रा काळे, अंकित राऊत, मयूर माकोडे आणि शेकडो कार्यकर्ते हजर होते। जनता टाइम्स जट टीव्ही चॅनलसाठी अतुल टाले, जिल्हा प्रतिनिधी अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.